भावांनो, तर आज आपला खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे. कारण मी भरपूर दिवस खूप आजारी होते, त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढू शकले नाही. तर आता मी व्हिडिओ काढते. तर हे बघा, आता मी बनवत आहे वाटाणा आणि बटाटा, ही दोन्ही मिक्स बनवणार आहे. आपली आजची रेसिपी आहे. आणि हो, आता माझी तब्येत एकदम व्यवस्थित झालेली आहे. तर आपले व्हिडिओ आता कंटिन्यू येत राहते, तुम्ही पण बघत जा. तर चला घेऊ आपण भाजी बनवून. तर मी माझ्या पद्धतीने बटाटा आणि वाटाण्याची भाजी बनवत आहे. आणि तर कशी वाटते तुम्ही नक्की सांगा. कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि तेल पण तापलंय. आता आपण घेऊ त्याच्यामध्ये मस्त आधी हे मसाला टाकून घेऊ. मसाला घेतलाय, हे सगळा गावाकडचा मसाला आहे, हे पण टाकणार आहे. आणि हो, हे बघा, हे पण ग्राइंड केला मसाला. व्हिडिओ काढता काढता आपल्या फोनची चार्जिंग संपली होती, म्हणून मी हे पुढचं काही सांगू शकले नाही. मी आता सांगते. याच्यामध्ये मी काय टाकलंय, शेंगदाणे, खोबरं, लसूण, कोथिंबीर, हे फक्त एवढंच टाकलंय आणि ग्राइंड करून घेतलंय. ते पण भाजू ना, ही माझ्या पद्धतीने बनवते मी भाजी. तर आता आपलं तेल तापलेलं आहे, आपण घेऊ हा आधीवर मसाला टाकू. बघा, आपला लाल मसाला टाकलेला आहे. आता त्याच्यात टाकू आपण हा ग्राइंड केला. टाकून झाला हा पण मसाला. आता याच्यात थोडं उरलंय, हे पण टाकून घेऊ पाणी. आपला मसाला झाला आता टाकून. आता आपण छान असं याला फ्राय करून घेऊया. ह्याच्यावर एक प्लेट झाकून ठेवू. आपण बघू आपला मसाला फ्राय झालाय का. तर हे बघा, आपला मसाला छान असा फ्राय झालेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये काय टाकायचंय, बटाटे आणि वाटाणे. आता आपण याला हलवून घेऊ अजून एकदा छान पैकी. इथं आपण बटाटे वाटाणे टाकून घेतलेत. आता आपण अजून एकदा छान पैकी असं फ्राय करून घेऊ सगळा मसाला, म्हणजे हे सगळं एकजीव होऊन जाईल. आणि अजून एकदा आपण प्लेट झाकून घेऊ. बहिणीनो भावांनो, आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता आपले इथून पुढे रोजचे रोज व्हिडिओ येत राहतील. आणि तर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचे प्रयत्न करीन. तुमचा असाच ह्या बहिणीला सपोर्ट राहू द्या. तर चला आता आपण बघू आपली भाजी झाली का. हे बघा, आपली भाजी झालेली आहे आणि मी मसाला भाजी बनवली आहे. झालेली आहे. तर कमेंट करून मला नक्की सांगा भाजी कशी आहे, कशी झाली. लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असताना तर सबस्क्राईब करा.